कृती 5. खाली दिलेल्या ट्रेनच्या डब्यावर लिहिलेल्या दोन संख्यांच्या मधल्या दोन संख्या लिही. म्हणजे आपल्याला इथे एक ट्रेनचे चित्र दिसत आहे. त्या ट्रेनच्या चित्रामध्ये एक इंजिन आणि 4 डबे आहेत. तर पहिल्या डब्यामध्ये एक संख्या लिहिलेली आहे आणि शेवटच्या डब्यामध्ये म्हणजे चौथ्या डब्यामध्ये एक संख्या लिहिलेली दिसत आहे आणि त्याच्यामधील 2 डब्यामध्ये रिकामी जागा आहे, तिथे आपल्याला संख्या लिहायची आहे. तर पहा, पहिली संख्या आहे 5550. तर आपल्याला याच्या पुढची संख्या लिहायची आहे आणि त्याच्या पुढची संख्या लिहायची आहे आणि तसे एकाच पद्धतीने क्रमाने लावून लिहायचे आहे की शेवटी येणारी संख्या 6000 असेल. तर पहा, जर आपण इथे पहिली संख्या 5550 घेतली आहे, तर याच्या पुढची संख्या जर आपण 150 अधिक करून घेतली तर किती येईल? तर ती येईल, तर इथे येते 5700. आणि जर आपण इथे 5700 लिहिले तर त्याच्या पुढे आपल्याला आधी जितके वाढवले होते तितकेच वाढवावे लागतील. तर आपण जर 5700 मध्ये 150 मिळवले तर किती होतील? 5850. आणि 5850 मध्ये जर आपण 150 मिळवले तर येणारे उत्तर काय असेल? 6000. म्हणून आपल्याला याच्यामधील फरक किती ठेवायचा आहे? 150. तर चला इथे लिहूया 5700. याच्यामध्ये 150 मिळवल्यानंतर येणारे उत्तर आहे. तर याच्यामध्ये 150 मिळवल्यानंतर किती उत्तर येईल? 5850. आणि याच्यामध्ये 150 मिळवले तर येणारे उत्तर काय असेल? 6000. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 5 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 6 पाहूया. खाली काही प्राण्यांची चित्रे आणि त्यांचे वजन दिले आहे. त्यांच्या वजनांना उतरत्या क्रमाने चित्राखाली 1 ते 4 हे अंक लिही. म्हणजे इथे आपल्याला खाली काही प्राणी दिलेले आहेत, प्राण्यांची चित्रे दिलेली आहेत आणि त्या प्राण्यांची वजनसुद्धा इथे दिलेली आहे किलोग्रॅममध्ये. आणि त्यांच्या वजनांचा आपल्याला उतरता क्रम लावून पहिली संख्या जी येईल वजनाची सर्वात मोठी उतरत्या क्रमाने लावायची म्हणल्यावर आधी सर्वात मोठी लिहावी लागते, त्यानंतर लहान 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 असे जात असते. तर सर्वात मोठे जे वजन असेल त्याला 1 क्रमांक द्यायचा, त्यापेक्षा थोडे लहान जे वजन असेल त्याला 2 क्रमांक द्यायचा, त्यापेक्षा थोडं अजून लहान असेल त्याला 3 क्रमांक द्यायचा आणि सर्वात लहान असेल त्याला 4 क्रमांक द्यायचा. तर चला आधी आपण त्या प्राण्यांचे वजन पाहूयात. तर खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे वजन जास्त दिसत आहे इथे? तर देव मासा. तर देव मासा जो आहे त्याचे वजन किती आहे? 9718 किलोग्रॅम वजन आहे आणि ते खालील दिलेल्या प्राण्यांपैकी सर्वात जास्त आहे. म्हणून इथे आपण 1 क्रमांक देऊया. हे आहे देव मासा, याचे चित्र आहे इथे. आता दुसऱ्या नंबरला पहा, कुणाचे वजन जास्त आहे? तर हत्तीचे, यापेक्षा थोडे लहान. आपल्याला उतरत्या क्रमाने लावायचे आहे, त्यामुळे त्यापेक्षा थोडे लहान वजन आहे हत्तीचे. किती आहे? 5378. ते इथे आपण 2 क्रमांक देऊया. यानंतर हत्तीच्या वजनापेक्षा अजून थोडे कमी वजन कुणाचे आहे? गेंडा. तर याचे वजन किती आहे? 3124 किलोग्रॅम. तर 3 क्रमांक देऊया आपण इथे. आणि सर्वात कमी वजन कुणाचे आहे? तर याक, या प्राण्याचे. आणि किती वजन आहे? तर 1580 किलोग्रॅम वजन आहे. तर 4 नंबर देऊया आपण इथे. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 6 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 7 पाहूया, जे की पुढच्या पानावर आहे. कृती 7. तराजूचे निरीक्षण करून सोबत दिलेल्या वजन तराजूच्या पारड्यात योग्य बाजूला लिही.
इथे संख्या आहे आपल्याला 8,976 किलोग्रॅम व 8,796 किलोग्रॅम. म्हणजे जी जास्त असेल, जास्त ज्याचे वजन असेल तर ते खाली जाणार की वरी, तर जास्त ज्याचे वजन असेल त्याच्या बाजूच्या जी पराड्या असतात ती खाली जाईल आणि जे कमी असते ते वर जाते. त्यामुळे आता ह्या दोन्हीपैकी कोणती संख्या मोठी आहे, तर ती मोठी संख्या आहे ही. तर आपण खाली जे गेलेले दिसत आहे तराजूची परडी, ती जी खाली गेलेली दिसत आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यावर आपल्याला लिहायची आहे ही संख्या, आणि जी वरच्या बाजूस गेलेली दिसत आहे ती त्याच्या परड्यामध्ये आपल्याला लिहायची आहे ही संख्या. तर चला लिहूयात. आधी मोठी संख्या लिहू आपण 8,976 आणि कमी कोणती संख्या आहे, लहान संख्या कोणती आहे, तर ही किती आहे 8,796. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 7 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 8 पाहूयात. अमोलच्या पिगी बँकेत 1,564 रुपये आहेत, तर स्वातीच्या पिगी बँकेत 2,345 रुपये आहेत. तर दोघांपैकी कोणी जास्त पैसे साठवले ते नाव लिही. म्हणजे पहा, इथे दोन नावाचे मुलं आहेत, एकाचे नाव आहे अमोल आणि एकाचे नाव आहे स्वाती. तर ह्या दोघांनीही पैसे साठवलेले आहेत आपापल्या पिगी बँकमध्ये. तर अमोलने किती रुपये साठवलेले आहेत 1,564 आणि स्वातीने किती रुपये साठवलेले आहेत 2,345. आणि या दोघांपैकी कुणी जास्त पैसे साठवलेले आहेत तर स्वातीने, आणि ज्याने पैसे जास्त साठवलेले आहेत त्याचे नाव आपल्याला इथे लिहायचे आहे. तर चला आपण लिहूया स्वाती, जिने 2,345 रुपये साठवलेले आहेत आणि ते अमोलपेक्षा जास्त आहेत. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 8 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 9 पाहूया. कृती 9. खालील विधान खरे करण्यासाठी कोणता अंक चौकटीत नाही चौकटीची जागा घेऊ शकतात ते शोध आणि तो अंक लिहून ती संख्या पूर्ण कर. म्हणजे आपल्याला इथे खाली पहा, ते विधान जे आहे ते खरे करायचे आहे. ते विधान खरे करण्यासाठी आपल्याला या रिकाम्या चौकटीमध्ये एक अंक लिहावा लागेल, त्यानंतर ते विधान खरे होईल. तर चला, इथे आपल्याला पहिल्यांदा काय लिहिलेलं दिसत आहे 6,456 लहान आहेत 6,000 चौकटीत अंक लिहायचा आहे, त्यानंतर 12 आणि यानंतर 6,000 चौकटीत रिकामी चौकट 12 हे लहान आहेत 6,788 पेक्षा. म्हणजे जर आपल्याला हे विधान खरे करायचे असेल तर आपल्याला इथे असा अंक लिहावा लागेल की जो 6,456 पेक्षा मोठा आहे पण 6,788 पेक्षा लहान आहे. तर तसा कोणता अंक आहे बरं, तर इथे पहा, इथे 5 येऊ शकतो, 6,512 येऊ शकतो, कारण की हा 6,456 पेक्षा मोठा आहे आणि 6,788 पेक्षा लहान आहे. इथे आपण 5 लिहू शकतो, इथे आपण 6 सुद्धा लिहू शकतो आणि 7 सुद्धा लिहू शकतो. 7 कसे, तर इथे 788 आहे पण इथे काय आहेत 12, 88 पेक्षा 12 लहान आहेत म्हणून 6,712 सुद्धा लिहू शकतो, 6,612 सुद्धा लिहू शकतो आणि 6,512 सुद्धा लिहू शकतो. या तिन्हीपैकी तुम्ही इथे कोणताही अंक लिहू शकतात आणि याशिवाय आपण कोणकोणते लिहू शकतो इथे आपण ती संख्या लिहूयात.
तर मी इथे 6512 लिहिते. मी 612 किंवा 712 या दोन्हीपैकी कोणतेही लिहू शकता. तर आता यानंतर आपल्याला याशिवाय जो आपण कोणते कोणते वापरू शकतो तर ते आपण लिहूया. 6000 इथे चौकट काढूयात, म्हणजे कोणता अंक ते लिहायचा आहे ते कळावं म्हणून. 6612 अशा प्रकारे. आणि दुसरी अजून एक आपण तयार करू शकतो तर ती आहे 6000 चौकटीमध्ये 712. म्हणजे आपण याशिवाय अजून कोणकोणते तयार करू शकतो ते आपल्याला इथे लिहायचे होते. मी लिहिलेले आहे, तुम्हीसुद्धा लिहा. आता आपण दुसरे विधान करूयात. तर दुसऱ्या विधानामध्ये पहा आपल्याला काय काय दिलेले आहे. तर 10456 लहान आहेत. 10400 चौकटीत लिहायचा आहे अंक, रिकामी चौकट 6. आणि 10400 रिकामी चौकट 6 हे लहान आहे 10496 पेक्षा. म्हणजे इथे आपल्याला काय लिहायला पाहिजे बरं. तर इथे पहा आपल्याला इथे असा अंक लिहावा लागेल जो लिहिल्याने ही जी संख्या आहे लिहावा लागेल जो 10456 पेक्षा मोठा आहे, मात्र 10496 पेक्षा लहान आहे. तर पहा 10456 पेक्षा मोठा जर आपल्याला इथे अंक लिहायचा, मोठी संख्या जर तयार होण्यासाठी अंक लिहावा लागेल तर इथे आपल्याला 6 लिहू शकतो. आपण इथे 7 लिहू शकतो, तिथे 8सुद्धा लिहू शकतो. कारण की इथे पहा इथे सुद्धा 10400 आहेत, इथे सुद्धा 10400 आहेत, इथे सुद्धा 10400 आहेत. फक्त हा जो अंक आहे ना तो इथे बदललेला आहे आणि इथे सुद्धा आपल्याला बदलावा लागेल. आणि एकक स्थानचा अंकसुद्धा समान आहे प्रत्येक ठिकाणी. म्हणजे इथे जर बदलला तरच बरोबर विधान होईल. तर इथे तुम्ही 6सुद्धा लिहू शकता, 7सुद्धा लिहू शकता आणि 8सुद्धा लिहू शकता. कारण की हे सर्व 9पेक्षा लहान आहेत आणि 5पेक्षा मोठे आहेत. तर या तिन्हीपैकी तुम्ही कोणताही अंक लिहू शकतात आणि उरलेले आपण इकडे लिहिणार आहोत. आणि जो इथे लिहिला आहे तो इथे लिहिण्याची आवश्यकता नाही. तर मी इथे लिहित आहे 6 हा अंक. तुम्ही 7सुद्धा लिहू शकता, 8सुद्धा लिहू शकता आणि उरलेले जे आहेत ते इकडे लिहायचे आहेत. 10400 इथे चौकट आहे, त्या चौकटीमध्ये इथे 6 लिहिलेले आहेत, पण मी इथे 7 लिहिते. 476. आणि दुसरी अजून एक संख्या तयार होती तर ती होती 10400 चौकटीमध्ये 8 486. अशा प्रकारे उरलेले जे आहेत ते इकडे लिहायचे. म्हणजे आपण अजून कोणकोणते इथे लिहू शकतो ते आपल्याला समजते. आता आपण तिसरे विधान पाहूयात. तर तिसऱ्या विधानामध्ये पहा आपल्याला कसे दिलेले आहे. पहिल्यांदा चौकट दिलेली आहे. तर काय इथे 8500 रिकामी चौकट 4 हे लहान आहेत 8534 पेक्षा आणि 8534 लहान आहेत 8580 पेक्षा. हे तर बरोबर आहे. फक्त आपल्याला इथे बरोबर करायचे आहे. तर इथे आपल्याला काय म्हटले आहे की 8500 रिकामी चौकट 4 हे लहान आहेत 8534 पेक्षा. इथे मग आपण कोणता अंक लिहू शकतो बरं. इथे पहा इथे सुद्धा 8000, इथे सुद्धा 8000 आहेत, इथे सुद्धा 500, इथे सुद्धा 500 आहेत. एकक स्थानचा अंकसुद्धा दोन्ही ठिकाणी 4 आहे. पण इथेच आपल्याला इथे लहान अंक लिहावा लागेल 3 पेक्षा. तर इथे 1सुद्धा येऊ शकतो आणि 2सुद्धा येऊ शकतो. मी इथे 2 लिहित आहे, तुम्ही 1सुद्धा लिहू शकता. आणि अजून कोणते तयार करता येईल तर ते आपण इथे लिहूया. 8500 चौकटीमध्ये 1 लिहूया, कारण की आपण इथे 1 लिहून सुद्धा संख्या तयार करू शकतो म्हणून. आणि हे केल्यानंतर पहा आता आपल्याला इथे लिहायचे आहे
4. म्हणजे इथे आपण ही सुद्धा संख्या लिहू शकतो. तुम्ही या दोन्हीपैकी कोणतीही लिहू शकता. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 9 इथे संपलेली आहे. आता आपण दुसऱ्या उपघटकातील कृती क्रमांक 1 पाहूयात, जी की पुढच्या पानावर आहे.